विद्यार्थ्यांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यामधील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे पूर्णपणे समजून घेतलो माहिती. आजच्या घटकामध्ये आपण जे काही आपला घटकाचं नावच आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे, म्हणजे त्या घटकातला क नंबरचा पॉईंट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, याबद्दल माहिती पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण कोणकोणते भाग पाहिलं तर प्रारंभीच्या ज्या काही संघटना होत्या त्या संघटनेची माहिती पाहिली, जे काही बंगाल असेल, मद्रास असेल, महाराष्ट्रामध्ये, आणि राष्ट्रवादाचा उदय कशा पद्धतीने झाला याची माहिती पाहिली. त्यानंतर आज क नंबरचा पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, जी 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. या अखिल भारतीय राष्ट्रीय सभेची माहिती पाहत असताना आपल्याला काही मुद्दे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. त्यामध्ये काँग्रेस स्थापनेचा हेतू काय होता, त्याचबरोबर काँग्रेसची काही म्हणजे काँग्रेस अखिल भारतीय जी काँग्रेस स्थापन झाली याचा काही उद्देश काय होता, त्याचबरोबर काँग्रेसची स्थापना कशा पद्धतीने झाली, त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेसच्या स्थापनेची उद्दिष्टे काय होती, म्हणजे काँग्रेसची उद्दिष्टे काय होती, आणि पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते ठराव पास झाले किंवा पहिलं अधिवेशन कशा पद्धतीने झालं याची माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम आपण जी काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा काँग्रेसची स्थापना ही माहिती पाहण्या अगोदर त्याच्याबद्दल प्रास्ताविक पाहूया. त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी हिंदुस्थानामध्ये विविध भागामध्ये राजकीय संघटना निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये मद्रास असेल, बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी राजकीय संघटना निर्माण झाल्या. आणि या संघटनेमध्ये जे काही सुशिक्षित जे काही तरुण असतील, नवविचार आणि राष्ट्रजागृतीचे कार्य करण्यास प्रारंभ झाला होता. सर्व लोक एकत्र यायला सुरुवात झालं. जसं राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे बघत असताना आपण विविध कारणे सुद्धा बघितलं. त्यामध्ये विविध जाती, पंथ, भाषा या ठिकाणचे लोक सर्व एकत्र यायला लागले आणि राजकीय प्रश्नावर चर्चा होण्यास प्रारंभ झाला. मग ह्या जाती, पंथ, भाषा सर्व काही विसरून सर्वजण एकत्र यायला लागले, एक नवीन विचार मांडण्यास प्रयत्न करू लागले. अशा वेळेस एक अखिल भारतीय संघटना असावी असा विचार तत्कालीन स्थितीमध्ये जे काही लॉर्ड रिपन च्या कालखंडामध्ये जसं एक विचार घडून आले होते की भारताबद्दल सहानुभूती दाखवायचं काम केलं होतं. आणि त्याच्या उलट लॉर्ड लिटन नावाचा जो गव्हर्नर जनरल होता त्यांनी दडपशाहीचं सूत्र अंगीकारलं होतं. मग अशा पद्धतीने ज्या दडपशाही करणाऱ्या गव्हर्नर जनरल विरुद्ध बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांनी शस्त्रावर बंदी आणली होती. त्याचबरोबर इल्बर्ट बिल असेल किंवा राणीला दिलेला केशरी हिंद पुरस्कार असेल, दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत केली नाही, अशा सर्व परिस्थितीमुळे भारतीय तरुण वर्ग आहे यांचं उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. आणि अशा वेळेसच तत्कालीन स्थितीमध्ये भारताबद्दल सहानुभूती दाखवणारा ब्रिटिश शासकातील काही वर्ग होता, काही व्यक्ती होते. त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये A.O. ह्यूम नावाचा प्रमुख असे व्यक्ती होते आणि त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस ही एक राजकीय संघटना, अखिल भारतीय म्हणजे सर्वांचं प्रतिनिधित्व करणारी एक संघटना असावी अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये मांडलं. भारतामध्ये याच संघटना निर्माण करण्याचा त्यांचा हेतू का निर्माण झाला होता, तर हिंदुस्थानामध्ये राजकीय असंतोष वाढण्यास प्रारंभ झाला होता. जसं 1857चा उठाव झाला होता. त्याच्यानंतर बंगाल, मद्रास, महाराष्ट्र याच्यामध्ये बरेच विद्रोह, उठाव ब्रिटिशाविरुद्ध होत होते. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा 1857 सारखा उठाव होऊ नये म्हणून एक काळजी म्हणून ब्रिटिश शासक सुद्धा एक राजकीय पार्श्वभूमी असावी असा विचार करत होते. त्यामध्ये ॲलन ॲक्टोव्हिन ह्यूम हा प्रमुख व्यक्ती, जे उदार मतवादी आणि हिंदी जनतेविषयी म्हणजे भारतातल्या जनतेविषयी एक सहानुभूती मिळवणारा एक व्यक्ती होता. आणि तत्कालीन स्थितीमध्ये ते होम सेक्रेटरी हिंदुस्थान सरकारचे होम सेक्रेटरी सुद्धा होते. पण इसवी सन 1882च्या कालखंडामध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी
आपल्या न्यायप्रियता आणि उदार बुद्धी यांना या प्रत्यक्षात आणण्यासाठी नोकरीतून मुक्त झाल्यानंतर हिंदुस्थानातच राहण्याचं ठरवलं, भारतातच राहण्याचं ठरवलं. आणि भारतात राहिल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानात जो काही राजकीय असंतोष वाढीस लागला होता, या असंतोषाचं कारण शोधण्यास प्रारंभ केला, की 1857चा उठाव का झाला, अशा प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रीय संघटनेची कल्पना त्यांनी मांडण्यासाठी जे काय ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम यांनी विचार करायला सुरुवात केली. त्याच्यामध्येच इसवी सन 1883 मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या जे काही ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी असतील यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितलं की भारतीयांसाठी एक स्वतंत्र राजकीय संघटना असावी. आणि त्यांनी सांगितलं की परकीय लोकांना हिंदुस्थानाबद्दल जेवढं प्रेम वाटतं तेवढं प्रेम स्वतःचं जसं भारतीयांचं राहतं, ह्या भारतीयांना सुद्धा आपण आपलं विचार मांडण्याचं एक व्यासपीठ असावं, यासाठी म्हणून स्वतंत्र असं एक राजकीय संघटना असावी, हे तरुण वर्गाला सांगण्याचं काम सुद्धा केलं. आणि सर ॲक्टिव्हन ह्यूम, जो A.O. ह्यूम म्हणून ओळखलं जातं, यांनी सिमला येथे आपलं पूर्ण बस्तान म्हणजे तिथं राहण्याची व्यवस्था करून घेतली रिटायरमेंट 1882 मध्ये झाल्यानंतर. आणि राष्ट्रीय सभेचे स्वरूप पूर्णपणे सामाजिक असावं अशा पद्धतीने त्यांनी मत मांडलं. आणि त्यांच्या या कार्यामुळेच भारतामध्ये एक नवीन संघटना निर्माण होण्याची प्रेरणा मिळाली. आणि राजकारणाची किंवा सामाजिक स्थितीची एक नवीन चळवळ निर्माण झाली. सर ॲक्टिव्हन ह्यूम, A.O. ह्यूम यांनी त्या काळामध्ये लॉर्ड डफरिन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांना सूचित केलं की हिंदुस्थानात ज्या काही विविध धर्म आहेत, जाती आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, यांच्याबाबत हिंदूमध्ये जे काही एकता निर्माण व्हावी किंवा सर्वजण एकत्र यावेत, यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, एक सामाजिक प्रश्नाची चर्चा करण्यासाठी एक संघटना असावी. आणि ही संघटना निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनीच मदत केली पाहिजे असं मत या दोघांनी मांडलं, लॉर्ड डफरिन आणि A.O. ह्यूम यांनी. आणि ब्रिटनमध्ये पार्लमेंटमध्ये जसे विरोधी पक्षाची लोकमताची राज्यकर्त्यास माहिती देण्यासाठी एक चळवळ असते किंवा एक विरोधी पक्ष नेता असतो, तसंच प्रकारचं राष्ट्रीय सभा ही भारतात असावी, हे मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात आलं. आणि डफरिन यांच्या मदतीने A.O. ह्यूम यांनी तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रीय सभा निर्माण करावी भारतासाठी. म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन हिंदुस्थानाच्या हितचिंतनाची कल्पना, म्हणजे हिंदुस्थानाचे लोक जसं एखादं व्यासपीठ असावं, त्यांना बोलण्यासाठी एक ठिकाण असावं किंवा एक संस्था असावी, हे तयार करण्यासाठी पाठिंबा देण्याचं काम सुद्धा इंग्रजांनी करायला सुरुवात केली. यावेळेस लॉर्ड डफरिननं काय सांगितलं होतं, तर या ठिकाणच्या जी काही संघटना स्थापन करतात या ठिकाणी इंग्रजांचा सहभाग जास्त राहणार तर भारतीयांचा सहभाग राहणार. मग त्यानंतर A.O. ह्यूम यांनी निरनिराळ्या प्रांतामध्ये जाऊन कार्य करण्यास सुरुवात केली. आता कार्य कशा प्रकारचं होतं, त्यांनी पत्रव्यवहार केला, विचारविनिमय मांडले, मद्रास, बंगाल, महाराष्ट्र या ठिकाणच्या संघटनेला पाठवलं आणि त्यांना आश्वासन दिलं की एकच आपण काय करू, संघटना निर्माण करू आणि त्या संघटनेच्या आधारेच तुमचे प्रश्न, भारतीयांचे प्रश्न पूर्णपणे मांडता येईल. आणि त्याच्यातूनच 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही निर्मिती झाली. आता या संघटनेचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये 1884 मध्ये जी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली होती, त्याचं अधिवेशन त्याच संघटनेचं इंडियन नॅशनल युनियनचंच पुढे रूपांतर म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस झालं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून नामकरण करण्यात आलं. या संघटनेचं पहिलं जे काही अधिवेशन आहे हे पुण्याला भरणार होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ आली होती. कॉलरा ही साथ आली होती, रोग आला होता. त्यावेळेस ते अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं. दुसरीकडे म्हणजेच मुंबईमध्ये
तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये ते अधिवेशन घेण्याचं ठरवलं गेलं आणि सार्वजनिक सभेने सर्व जबाबदारी घेतली होती पुण्यामध्ये अधिवेशन घडवून आणण्याचं. पण पुढे मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये पूर्ण अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी भारताचं म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 मध्ये भरलं गेलं आणि त्या ठिकाणी सर्व प्रांतातले सर्व भागातले लोक एकत्र यायला लागले आणि हीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच 1885 ते 1920च्या कालखंडामध्ये अखिल भारतीय काँग्रेस म्हणजे जहाल आणि मवाळ हे दोन्ही नेते एकत्र यायला सुरुवात झालं. सर्वप्रथम मवाळवादी नेत्यांचाही अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, महादेव गोविंद रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले. आणि त्याच्यानंतर जे काही मवाळवादी झाल्यानंतर जहालवादी जे काही नेते होते त्याच्यामध्ये लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक हे सर्व लोक सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आधारावरच आपला भारतात 1947 मध्ये महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली 1920 नंतर टिळकचा मृत्यू झाल्यानंतर 1920 नंतर महात्मा गांधींनी सर्व सूत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची घेतली आणि भारताला एक स्वतंत्र होण्यासाठी एक प्रेरणा मिळाली. म्हणून अखिल भारतीय संघटनेचं महत्त्व एवढं आहे. हे आपण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेविषयी माहिती पाहिजे. तर आपण प्रत्यक्षपणे आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रकरणाला सुरुवात करत असताना आपण प्रास्ताविक समजून घेतलं काय हेतू आहे. तर आता या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेचा हेतू काय होता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आतापर्यंत भाग म्हणजे आपण पूर्ण रूपरेखा समजून घेतली. तर प्रास्ताविक झालं, त्याच्यानंतर 1 नंबरचा पॉईंट प्रास्ताविक आतापर्यंत समजून घेतला भाग. आता दुसरा भाग म्हणजे काँग्रेस स्थापनेचा हेतू म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्याचा हेतू काय होता. नंबर 1 चा हेतू आहे सनदशीर राजकारण करण्याचा भारतीयांचा हेतू. आता सनदशीर राजकारण करण्याचा हेतू म्हणजे काय. भारतातील लोकांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतलं, पाश्चिमात्य लोक यांचा प्रभाव भारतीय लोकांवर जीवनावर होण्यास प्रारंभ झाला. इंग्रजी भाषा समजू लागले, ब्रिटिशांचे राज्य कारभार त्यांचा प्रचलित भाषा इंग्रजी असली यामुळं जगाचं तत्वज्ञान त्यांना समजायला लागले. उच्च वर्ग मध्यम वर्ग यांनी इंग्रजी भाषेबद्दल आकर्षण निर्माण झाल्यामुळे इंग्रजी भाषा त्यांनी शिकून घेतली. त्यामुळे ब्रिटिशांची कार्यप्रणाली भारतामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे असावी, राज्यकारभार असावा अशा प्रकारचा हेतू तत्कालीन स्थितीमध्ये सर्वांना वाटू लागला आणि भारतीयांना ब्रिटिशांच्या राज्याबद्दल जे अभिमान होता तसाच भारतावरील राज्य हे याबद्दल दुःखही होतं. कारण जे ब्रिटिश समुद्र पार करून व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले आणि आपल्यावर राज्य करत आहे, त्यांच्याकडून सनदशीर मार्गाने आपण त्यांच्याकडून राज्य परत मिळवावं आणि एक राजकीय संघटनेच्या हेतूने सामाजिक राजकीय कार्य त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावं अशा प्रकारची सनदशीर राजकारण करण्याचा भारतीयांचा हेतू हा तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम होता इसवी सन 1885 मध्ये. नंबर 1 चा पॉईंट झाला सनदशीर राजकारण करण्याचा भारतीयांचा हेतू. नंबर 2 आहे ब्रिटिश साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा हेतू. आता बघा सर ॲक्टिव्हन ह्यूम ज्याला एओ ह्यूम म्हणून ओळखले जातात 1882 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी भारतीयांच्या बद्दल आत्मीयता होती, हिंदी जनतेविषयी आत्मीयता होती भारतीयाबद्दल, म्हणून त्यांनी एक राजकीय संघटना असावी हा हेतू मांडला. त्याचबरोबर दुसरा एक व्यक्ती होता लॉर्ड डफरी. आता त्यामध्ये या 2 व्यक्तींनी ब्रिटिश साम्राज्याचं संरक्षण व्हावं आणि भारतीयांचे प्रश्न मांडता यावं म्हणून मदत करायला सुरुवात केली. आता राष्ट्रीय सभेची स्थापना भारतात होण्यापूर्वी भारतात विविध राजकीय संघटना होत्या. मद्रासमध्ये समजून घेतलं, बंगालमध्ये होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या, पण अखिल भारतीय संघटना नव्हती. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या. या संघटनेच्या माध्यमातून काही जण अर्ज विनंत्या द्यायचे पण काही पूर्णपणे व्हायच्या नाही. मग यावर एओ ह्यूम यांनी ज्याला ॲक्टिव्हन ह्यूम म्हणून ओळखलं जातं सर एओ ह्यूम, त्याचबरोबर विल्यम वेडनबर्न आणि हेनरी कॉटन या 3 अधिकारी होते जे भारतीयाबद्दल सहानुभूती दाखवणारे, म्हणजे ब्रिटिश असून सुद्धा भारतातल्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या लोकांनी इसवी सन 1883 मध्ये
त्यांनी जे काही कलकत्त्यामधला एक महाविद्यालय या ठिकाणी डिग्री म्हणजे BA पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिग्री वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळेस भाषण केलं की भारतीयांसाठी एकच संघटना असावी हे त्यांनी तरुण वर्गाला सांगण्याचं काम केलं 1883 मध्ये. त्यांचा हेतू काय होता तर ब्रिटिशांची जी काही राजसत्ता तर टिकून राहिलीच पाहिजे, टिकून राहणारी होती, पण भारतीयांना वेगवेगळ्या व्यासपीठावर न बोलता एकाच व्यासपीठावर बोलता यावं, एकाच ठिकाणी मत मांडता यावं म्हणून राजकीय संघटना अखिल भारतीय असावी म्हणून त्यांनी मत मांडलं. आणि त्याच गोष्टीला पाठिंबा लॉर्ड डफरिन नावाने द्यायला सुरुवात केली. या लॉर्ड डफरिनच्या सहकार्यातून इसवी सन 1870 ते 1879च्या काळात जे EO ह्यूम होते हे काय होते तर भारताचे गृह खात्याचे सरचिटणीस होते. गृह खात्याचे सरचिटणीस. त्यांना कळालं 1870 ते 1879च्या कालखंडामध्ये भारतामध्ये जे काही विविध बंड झाले, विद्रोह झाले, त्याच्यानंतर जे काही आदिवासी लोक असतील किंवा अन्य जातीचे लोक असतील यांनी विद्रोह का केले यासाठी त्यांनी त्याचं कारण शोधण्यासाठी लिखित पुरावे पडताळून पाहिले. त्या पुराव्यामध्ये त्यांना समजलं की जे शेतकरी आहेत, कामगार आहेत, आदिवासी आहेत यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आल्यामुळे उद्रेक झाला आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी आपापल्या पद्धतीने आंदोलन केले. हे आंदोलन असेच वाढत राहिले तर भारतात ब्रिटिशांची सत्ता टिकून राहणार नाही हे काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना माहिती होतं आणि त्याला पुढाकार घेतला EO ह्यूम यांनी. भारतातल्या लोकांची सहानुभूती होती, त्याचबरोबर लॉर्ड डफरिनने सुद्धा आपलं राजकीय हेतू साध्य करण्यासाठी EO ह्यूमला पाठिंबा दिला आणि या EO ह्यूम यांनी ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये जाऊन अशा बाबतीचं हिंदुस्थानाबद्दलचं मत मांडलं आणि राजकीय संघटना निर्माण करण्यासाठी पाठिंबा देण्याचं काम केलं. म्हणजे ब्रिटिश शासकांनी, ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच या संघटनेला पाठिंबा दिला. म्हणजेच हा ब्रिटिश साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याचा जो हेतू होता तो सुद्धा साध्य 1885च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून साध्य झाला. हे नंबर 2चा. हे आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याचा हेतू बघत आहोत. नंबर 3चा पॉईंट आहे राजकीय व्यासपीठाची ऐतिहासिक गरज पूर्ण करण्याचा हेतू. आता राजकीय व्यासपीठ, राजकारण म्हटल्यानंतर एखादी सभा घेतली पाहिजे, त्याच्या सभा राहते आणि त्याच्या पुढे जे काही जनसमुदाय असते त्यांना मत पटवून सांगण्याचं काम केलं जातं. तशा प्रकारचं सर EO ह्यूम यांनी उदारमतवाद धोरण अंगीकार करून भारतीयातलं दारिद्र्य आहे, गुलामगिरी आहे, जनमानसाच्या ज्या काही मागण्या आहेत, कामगारी असतील, कष्टकरी असतील किंवा जो काही जमीनदार वर्ग असेल, संस्थानिक असेल, यांना एकत्र राजकीय व्यासपीठ असावं यासाठी राष्ट्रीयत्वाची त्यांची जाणीव व्हावी या उद्देशानं एखादं संघटना असावं यासाठी म्हणून कार्य करण्याचं काम EO ह्यूमने हाती घेतलं आणि त्यामुळेच भारतामध्ये काँग्रेसची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हे नंबर 3चा पॉईंट आहे, राजकीय व्यासपीठाची ऐतिहासिक गरज पूर्ण करण्याचा हेतू होता. आणि नंबर 4चा एक हेतू विरोधी पक्षाची भूमिका देशव्यापी असावी असा गव्हर्नर जनरल डफरिनचा हेतू. जसं इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एखादा विरोधी पक्ष, आज सुद्धा आपण लोकसभा राज्यसभा मध्ये बघतो की विरोधी पक्ष नेता असतो की सत्तेवर असणाऱ्या पक्षांचे उणेधुणे किंवा त्यांच्या जे काही केलेले निर्णय असतील त्याच्यामध्ये सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी, खऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, खोट्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये बदल कसा करायचा ह्या विरोधी पक्ष नेता प्रखरपणे मत मांडतो. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका भारतीयांची एक देशव्यापी एक संघटना असावी असं लॉर्ड जनरल डफरिनची एक भूमिका होती. आता प्रादेशिक पातळीवर विचार करता ज्या संघटना अस्तित्वात आहेत त्या राजकीय प्रश्नावर भर द्यावा, म्हणजे जे काही स्थानिक पातळीवर जे काही बंगालमध्ये, मद्रासमध्ये, महाराष्ट्रामध्ये संघटना होत्या त्या सर्व संघटनांनी भाग घ्यावा आणि भारतीय राष्ट्रीय संघटनेने सामाजिक प्रश्नावर भर द्यावा ही संकल्पना ह्यूमची होती. म्हणजे ज्या राजकीय संघटना होत्या त्याही राहिल्या पाहिजे, जे काही बंगाल, मद्रास आणि महाराष्ट्रामध्ये ते पण सामाजिक प्रश्नावर किंवा अन्य प्रश्नावर मत मांडण्यासाठी एक असावी हे ह्यूमचं मत होतं. लॉर्ड डफरिन यांनी सामाजिक प्रश्नाऐवजी राजकीय सुधारणा इंग्लंडच्या विरोधी पक्षाप्रमाणे भारतीयांनी पूर्णपणे भूमिका पार पाडावी असं मत मांडलं. लॉर्ड डफरिनचं मत काय होतं तर ज्या संघटना आहेत या संघटना राजकीय दृष्ट्या असल्या पाहिजे. EO ह्यूमचं मत काय होतं, भारतातल्या
सामाजिक, धार्मिक, राजकीय जे प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम संघटनेने केलं पाहिजे. पण डफरीनचं मत हे विरोधी पक्षाची भूमिका घेऊन काम केलं पाहिजे, अशा पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा हेतू हा पुढे मांडण्यात आला. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापण्याचा हेतू 4 पॉईंटमध्ये आपण बघितलं. नंबर 1 होता सनदशीर राजकारण करण्याचा भारतीयांचा हेतू. नंबर 2 ब्रिटिश साम्राज्याचे संरक्षण करण्याचा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा हेतू. आणि नंबर 3 राजकीय व्यासपीठांची ऐतिहासिक गरज पूर्ण करण्याचा हेतू. आणि नंबर 4 विरोधी पक्षांची भूमिका देशव्यापी असावी असा गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीनचा हेतू होता. म्हणजे भारतीयांचा हेतू आणि जे काही ब्रिटिश अधिकारी यांचा हेतू यामधूनच 28 डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हे झालं 2 पॉईंट कंप्लीट झाले आपले. प्रास्ताविक पूर्ण केलं. त्याच्यानंतर काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याचा हेतू काय होता, उद्देश काय होता, हे उद्देश आपण पाहिलं. आता तिसरा पॉईंट बघणार आहे, काँग्रेसची स्थापना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशा पद्धतीने झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये सर ए.ओ. ह्यूम, सर हेनरी कॉटन, विल्यम वेडनबर्न यांच्या सहकार्यातून आणि जो काही लॉर्ड डफरीन यांच्या मदतीने 28 डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली. आता या अगोदर 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियन नावाची एक संघटना होती आणि या संघटनेचे पहिलं अधिवेशन म्हणजे ही जी काही इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ही इंडियन नॅशनल युनियन नावाची जी संघटना सर्वप्रथम भारतामध्ये निर्माण झाली होती. म्हणजे अगोदरची संघटना होती 1884 मध्ये. आणि ही संघटना राजकीय पार्श्वभूमी म्हणजे राजकारण पूर्णपणे ती सांभाळत होती. पण पुढे हीच संघटना म्हणजे 1885 मध्ये या संघटनेचं नामकरण बदलण्यात आलं. जी इंडियन नॅशनल युनियन होती त्याऐवजी इंडियन नॅशनल काँग्रेस करण्यात आलं, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून नामकरण करण्यात आलं. आता या संघटनेचा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन होणार होतं जे 28 डिसेंबर 1885 मध्ये झालं, सर्वप्रथम हे अधिवेशन पुण्याला होणार होतं. पुण्यामध्ये अधिवेशनाची जबाबदारी जी सार्वजनिक सभा म्हणजे जे काय सार्वजनिक काका यांनी पूर्णपणे सांभाळली होती. पण तो सण नाताळपूर्वी होता, नाताळचा सण येणार होता. पण त्याच कालखंडामध्ये पुण्यामध्ये कॉलऱ्याची साथ आली. त्यामुळे पुणे येथे कॉलऱ्याची साथ आल्यामुळे सर्व प्रांतातील लोक एकत्र येणं शक्य नव्हतं अशा साथीच्या रोगामुळे. त्यावेळेस तेच अधिवेशन मुंबईमध्ये भरवण्याचं ठरवण्यात आलं आणि मुंबईमध्ये या अधिवेशनाचं जबाबदारी ही मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेने अधिवेशनाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय आणि बोर्डिंग हाऊस या ठिकाणी अधिवेशनाची सर्व व्यवस्था करण्यात आली. आणि या अधिवेशनामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये एकूण 72 सभासद अधिवेशनाला उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये 28 डिसेंबर 1885 मध्ये अधिवेशनास सुरुवात झाली. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष म्हणून कलकत्त्याचे बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी यांची निवड करण्यात आली सर्वमताने, ज्येष्ठ असल्यामुळे. आणि का करण्यात आली तर ते कलकत्ता हायकोर्टातील प्रसिद्ध ॲडव्होकेट म्हणून नावारूपाला प्रसिद्धीस आले होते. एकूण जे 72 सभासद होते हे सर्व प्रांतातील आले होते, म्हणजे वेगवेगळ्या भागातून आलेले होते. 28 डिसेंबर 1885 मध्ये तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन भरलं गेलं. 72 सभासद आले. काँग्रेसचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून उमेशचंद्र बॅनर्जी जे कलकत्ता हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट म्हणून प्रसिद्ध होते त्यांना करण्यात आलं. मग तत्कालीन स्थितीमध्ये जे काही सभासद होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये इंग्रज सभासद होते, त्याचबरोबर भारतातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले सभासद हे सुद्धा होते. त्यामध्ये प्रामुख्याने विचार करता जे इंग्लंडमधून किंवा इंग्रज जे सभासद होते ब्रिटिश शासकाच्या अंतर्गत असणारे सभासद म्हणजे सर ए.ओ. ह्यूम जे रिटायरमेंट झालेला अधिकारी,
1882 मध्ये. त्याच्यानंतर त्याचे मित्र विल्यम वेडनबर्न, त्याच्यानंतर हेनरी कॉटन, हे 3 ब्रिटिश अधिकारी अधिवेशनामध्ये होते, इंग्रजी सदस्य होते. त्याच्यानंतर कलकत्ता या ठिकाणून काही सदस्य आले होते. त्यामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी, म्हणजे जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते ते. त्याच्यानंतर गिरिजाभूषण बॅनर्जी, नरेंद्रनाथ सेन, हे कलकत्तामधून आलेले 3 व्यक्ती होते. प्रमुख व्यक्ती ही वेगवेगळ्या प्रांतातून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींची मी नावे सांगत आहे. हे नंबर कलकत्ता येथून आलेले. त्याच्यानंतर मुंबई येथून काही सदस्य आले होते. दादाभाई नौरोजी होते, फिरोजशाह मेहता होते, के टी तेलंग होते आणि दिनशा बादशाह नावाचे व्यक्ती होते. त्याच्यानंतर पुण्यामधून आलेले काही सदस्य न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, आगरकर, लोकमान्य टिळक आणि आपटे हे पुण्यातून आलेले सदस्य होते. त्याचबरोबर मद्रासमधून काही सदस्य आले होते. ते सदस्य म्हणजे रंगय्या नायडू, जी सुब्रमण्य अय्यर, वीर राघवाचार्य, हे मद्रासमधून आलेले सदस्य होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधून एक सदस्य आले होते, गंगा प्रसाद वर्मा. आणि या सर्व सदस्य हे प्रमुख सदस्य, प्रत्येक प्रांतातले प्रमुख पुढारी असे सदस्याची नावे सांगितली. असे 72 सभासद एकत्र आले आणि 28 डिसेंबर 1885 दुपारी 12 वाजता गोकुळदास संस्कृत कॉलेजच्या हॉलमध्ये अधिवेशन भरलं गेलं. उमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्षस्थानी विराजमान झाले आणि हा कालखंड किंवा हा दिवस म्हणजे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य इतिहासात एक सुवर्ण अक्षरात लिहिला गेला. म्हणजेच ते अधिवेशन एकूण 3 दिवस चाललं. या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव पास करण्यात आले आणि त्याचे काही महत्त्वपूर्ण ठराव सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये घेण्यात आले. आता हे ठराव आपण समजून घेणार आहोत. जसं आपण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हेतू समजून घेतलं, त्याच पद्धतीनं या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काही ठराव सुद्धा पास झाले, हे तर समजून घेणार आहोतच. त्या अगोदर आपण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उद्देश काय होता हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आता अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन घडलं गेलं, त्यामध्ये उद्दिष्ट काय होते या अधिवेशनाचं? स्थापन अध्यक्ष घ्यायचं, त्याचा उद्देश काय होता? हेतू समजला आपला स्थापन करण्याचा. अखिल भारतीय राष्ट्रीय उद्दिष्ट काय होतं? अखिल भारतीय काँग्रेसचे उद्दिष्ट होते. तर नंबर 1 चं उद्दिष्ट होतं देशासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये परिचय वाढवावा. त्याचबरोबर विविध प्रांत असेल, भाषा असेल, संस्कृती असेल, त्यांच्या विचारांचे एकमेकाबद्दल काय व्हावं, विचार विनिमय घडून यावा. आणि त्यामुळे काय होईल, राष्ट्रीय काँग्रेसची एक उभारणी करून सर्व जाती धर्मातील, पंथातील, भाषेतील, प्रांतातील सर्व लोक एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येऊन एक व्यासपीठ निर्माण करून ब्रिटिशांना किंवा ब्रिटिश शासनांना आपले मत मांडण्याचं काम करावं, अशासाठी म्हणून अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली किंवा उद्देश होता नंबर 1 चा. नंबर 2 चा होता आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना पंथ आहे, धर्म, जे प्रांत असेल, प्रादेशिकता यांच्यात भेदभाव न बाळगता एकाच पातळीवर, एकाच व्यासपीठावर येऊन, म्हणजे ही काही प्रांत, भाषा, ही काही जे काही अडथळे निर्माण आहेत ते पूर्णपणे नष्ट व्हावं आणि सर्वजण एकत्र यावे, हाही उद्देश होता नंबर 2 चा. नंबर 3 चा होता आता भारतातील जे काही सामाजिक प्रश्नासंबंधी सुशिक्षित वर्गांचे विचार होते, त्यामुळे जे सुशिक्षितांचे विचार आहेत ते समजून घ्यायचं, त्याच्यावर विचार विनिमय करायचं आणि ती पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, मदत करणे, हे सुद्धा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट होतं. आता हे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट 3 नंबरचं सांगितलं. नंबर 4 चा आहे आणि पुढील वर्षाच्या राष्ट्रीय आंदोलनाची जी काही रूपरेखा निश्चित करून ते कार्यकर्त्यांनी कसे करावे हे उद्दिष्ट ठरवायचं होतं. म्हणजे दरवर्षी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भरणार होतं आणि या अधिवेशनामध्ये कोणकोणते हेतू, उद्दिष्ट असले पाहिजे या सर्व बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये घेण्याचं काम करण्यात आलं होतं. आता हे उद्देश
सांगताना तत्कालीन स्थितीमध्ये राजकीय हेतू नव्हता, तर एक व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उद्देश आपला स्पष्ट केला होता. मग 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरलं गेलं. मग अधिवेशनामध्ये 3 दिवस चाललेल्या अधिवेशनामध्ये काही ठराव सुद्धा मांडण्यात आला. आता ते ठराव कशा पद्धतीने होते त्याची ठरावाबद्दलही माहिती पाहू आपण. तर या अधिवेशन झाल्यानंतर एक वेगवेगळ्या पद्धतीने ठराव मांडण्याचं काम करण्यात आलं. त्यामध्ये पहिला ठराव होता की राज्यकर्त्यांच्या चौकशीसाठी, म्हणजे राज्यकारभाराची जी चौकशी आहे, ब्रिटिश जे राज्यकारभार काय त्यांची चौकशी करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमण्यात यावं आणि त्या कमिशनमध्ये भारतीय प्रतिनिधी असावे असं मत मांडण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश सरकार राज्यकारभार भारतात करत आहे, ते राज्यकारभार कशा पद्धतीने होत आहे हे भारतीय जनतेला समजलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी म्हणून रॉयल कमिशन असावं आणि त्या कमिशन म्हणजे भारतीय लोकांची नेमणूक असावी. आणि नंबर 2चं ठराव मांडण्यात आलं की भारत मंत्र्याचे इंडिया काउन्सिल पद रद्द करावं. म्हणजे इंडिया काउन्सिल हे सर्व निर्णय आपण स्वतःच घेत होते. भारत मंत्र्याचे इंडिया काउन्सिलचं जे काही सदस्य होतं, हक्क जे म्हणजे जे काही ठराव मांडलं गेलं, जे प्रांतीय काउन्सिलचे जे हक्क होते त्यामध्ये कायदेमंडळात लोकनियुक्त सभासदाचे प्रमाण असावं अशा प्रकारचं मत मांडण्यात आलं. आणि इंडिया काउन्सिल हे पदच भारत मंत्र्याचं इंडिया काउन्सिलचं जे काही काउन्सिल असेल हे पदच रद्द करण्यात यावं, हे 2 नंबरचं पद मांडण्यात आलं, म्हणजे ठराव मांडण्यात आला. नंबर 3चं काय होतं तर मध्यवर्ती व प्रादेशिक जे काही कायदेमंडळ आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकनियुक्त प्रतिनिधी असावे. आणि लोकनियुक्त काय म्हणले ते लोकांच्या मतावर निवडून असलेला सभासद असावे आणि त्यांना राज्यकारभारावर संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार असावा. त्यामध्ये पंजाब असेल, वायव्य सरहद्द प्रांत असेल, या ठिकाणच्या काउन्सिल स्थापन करण्यात यावे अशा ठिकाणी दूरच्या प्रदेशामध्ये. आणि हाऊस ऑफ कॉमन्स एक कमिटी नेमून काउन्सिलमधून बहुमताने एखादी तक्रार करण्यात आल्यास तिचे विचार करावा जावा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे विचार मांडले जावे असं मत सुद्धा प्रादेशिक जे काही ठिकाण आहे अशा ठिकाणचे पूर्ण मत मांडण्याचं काम सुद्धा करता आलं पाहिजे. हे 3ऱ्या पद्धतीचं ठराव मांडण्यात आलं. नंबर 4चा होता की भारतामध्ये ICSच्या परीक्षा ही इंग्लंडमध्ये आणि हिंदुस्थानात एकाच वेळी घेण्यात याव्या आणि त्यामध्ये जे काही परीक्षेच्या उमेदवाराच्या वयात वाढ करण्यात आली. आता काय सांगितलंय तर इंग्लंडमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या त्या परीक्षा आणि भारतीयांचा म्हणजे परीक्षा आहे ते एकदाच घेतल्या जाव्या. जे 22 वर्ष वय ठेवलं होतं त्याच्यावर 19 वर्ष भारतीयांसाठी केलं होतं ते पूर्ण इंग्लंडप्रमाणेच भारतीयांना सुद्धा नियम लागू असावे असं मत मांडण्यात आलं. त्याचबरोबर 38 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षा देता याव्या. म्हणजे भारतीय लोकांना, भारतीय जे तरुण वर्ग आहे अशांना उमेदवारांना त्याचं परीक्षा देता यावी. तसेच इंग्लंडमध्ये जशी प्रणाली आहे तशीच प्रकारची परीक्षा ही ICSची परीक्षा एकदाच इंग्लंडमध्ये आणि भारतात घेतली जावी, म्हणजे इंग्लंडमध्ये आणि हिंदुस्थानामध्ये घेतली जावी असं मत मांडण्यात आलं किंवा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर भारतामध्ये जे लष्कर आहे म्हणजे सैन्याची व्यवस्था याचा लष्करी खर्च कमी केला जावा. म्हणजे लष्करावर जे काय भारतातल्या तिजोरीचा खर्च लष्करावर केला जातो त्यामध्ये इंग्लंडच्या अधिकाऱ्याच्या पगारी असतील किंवा सैन्य व्यवस्था असेल, घोडे असतील, शस्त्रास्त्र असतील, याच्यामध्ये जास्त प्रमाणात खर्च केला जातो. ह्या खर्च कमी करावा आणि हाच खर्च अन्य बाबीला, सामाजिक कार्याला म्हणजे भारतातल्या लोकांसाठी वापर करावा असं मत म्हणजे ठराव मांडण्यात आला. नंतर नंबर 6चं एक होतं की आयात मालावर जकात बसून मोठ्या प्रकारच्या पगारांच्या सरकारी नोकऱ्या प्राप्तिक कर बसून लष्करी खर्चाची तोंडमिळवणी करण्यात यावी. म्हणजे जे काही आयात मालावर जकात घेतली जायची म्हणजे भारतात येणारा माल याच्यावर काय करायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात सक्ती म्हणजे त्याच्यावर जकात लावला पाहिजे, त्याच्यातून कर वसूल केला पाहिजे असं सुद्धा सांगण्यात आलं.
त्याचबरोबर पुढचं एक ठराव मांडण्यात आला की जे उत्तर ब्रह्मदेश हे खालसा करण्याचं काम, ब्रह्मदेश हे खालसा करण्याचं इंग्रजाचं धोरण होतं, ते खालसा केलं जाऊ नये, जर केलं तरी ते हिंदुस्थानात जोडलं जाऊ नये. जर ती ब्रह्मदेश स्वतंत्र केला तर त्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, हिंदुस्थानात त्यांची तो जोडला जाऊ नये असंही मत मांडलं गेलं. त्याचबरोबर शेवटचा ठराव मांडताना तत्कालीन स्थितीमध्ये सांगितलं जातं की काँग्रेसचे पुढील अधिवेशन म्हणजे 28 डिसेंबर 1885 मध्ये पहिलं अधिवेशन घडून आलं. काँग्रेसचं आता दुसरं अधिवेशन हे कलकत्ता येथे 28 डिसेंबर 1886 मध्ये भरवलं जाईल, अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल मत मांडण्याचं काम हे करण्यात आलं. म्हणजे अशा कामाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण करण्याचं काम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलं. उद्याच्या भागामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पॉईंट आपण पूर्णपणे या घटकामध्ये संपलेला आहे. तर उद्याचा पॉईंट म्हणजेच शेवटचा घटक म्हणजे या घटक क्रमांक 3 मधला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधला मवाळ कालखंडाबद्दल माहिती पाहू आणि त्याच्यामधल्या दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल माहिती आपण अभ्यासणार आहोत.